परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन हासम गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवल हासम विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं कुंडलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः 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 दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया जटक पदाने कथेचा विस्तार जटक पदाने कथेचा विस्तार जटक पदाने कथेचा विस्तार पांडुरंगाकरो प्रथम नमः गोसरे पंचादेया पंचमेश्वरे पंचादिया दुर्गरण धता धनदासया कलावद्य योधरार्थावतारं कलंकं कतेजोदिका मोदिवत्रं खलानीश्वादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार वाझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या
विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका मने भोळी तुका मने भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 रामकृष्ण हरी रुसल्या का काय रामकृष्ण हरी बोलता नाही तो कमी करा इकडे लक्ष द्या प्रस्तुत श्रीमंत श्री जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगतवंदनीय श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 उपस्थित सर्व दुःखांकित जनसमुदाय आज आपण सर्वजण दुःखित अशांत करणाने या ठिकाणी कैलासवासी खंडेराव रामकृष्ण पावसे आणि शेवंताबाई खंडेराव पावसे या दोन्हीही दाम्पत्यांचा हा वर्षश्राद्ध विधी बाबांचं 9वं वर्ष श्राद्ध तर आईंचं पहिलं पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे आणि त्या योगानं सर्व पावसे कुटुंबावरती आज त्यांच्या पाठीमागे त्यांची मुलं विश्वनाथ खंडेराव पावसे सुधाकर खंडेराव पावसे अण्णासाहेब खंडेराव पावसे तसेच त्यांच्या मुली गंगा भागीरथी मथुरा शिवाजी डुबे तसेच शकुंतला वाळीबा सहाने नर्मदा शिवाजी खांडगे सर्वच त्यांचं कुटुंब मोठा परिवार फार मोठं दुःख आई वडिलांच्या जाण्याचं या कुटुंबाला आहे निश्चितच आपण फक्त कल्पना करू शकतो आपण फक्त सांत्वना करू शकतो आपण फक्त विचार करू शकतो परंतु ज्याच्या जीवनातून कार्यार्थानं आईबापाचं जाणं झालं त्याच्या जीवनामध्ये किती मोठं दुःख आहे हे फक्त तोच व्यक्ती समजू शकतो ज्याच्या जीवनात आई वडील नाही आहेत कारण जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे आजी जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे जगात एवढं प्रेम नाही जेवढं वडिलांच्या हृदयात आहे जगात एवढी ताकद नाही जेवढी आई बापाच्या कष्टात आहे स्वतःच्या पायावरती लेकरांना उभा करण्याकरिता उभा आयुष्य त्यांनी स्वाभिमानानं आणि वैभवानं श्रीमंतीनं जगावं याकरिता हाडाची काडी आणि रक्ताचं पाणी जर कोण करत असेल तर ते प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त आई बापच करतात जगही आपल्यासाठी कष्ट करतं
जगात अनेक माणसं आहेत जे आपल्यासाठी जगतात, पण त्या जगण्याबद्दलचा मोबदला सुद्धा मागतात. पण खरी अर्थानं आई बापाचं हृदय असं नाहीये बाबा. संत सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. काय असतं हो आईचं हृदय, काय असतं वडिलांचं हृदय, आपण पुढे कीर्तनात पाहूच. पण खरी अर्थानं आज पावसी कुटुंबाला अत्यंत दुःख आहे. कुणाला म्हणावं आई आणि कुणाला म्हणावं बाबा. होते तोपर्यंत हाक मारल्यानंतर त्यांचा आवाज कानावरती येत होता. आज 9 वर्ष झाली वडिलांना हाक मारतायत आणि 1 वर्ष झाली आईला हाक मारतायत. ताई, जगामध्ये काका काकी, मामा मामी, नाना नानी सगळी नाती माणसाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात. पण निस्वार्थ अंतःकरणानं प्रेम करणारं आई बापाचं हृदय मात्र जगात परत नाही दिसत, नाही प्राप्त होत. कुणाला म्हणावं आई. एखाद्या मित्रानं, एखाद्या शेजारच्यानं त्याच्या वडिलांना जर हाक मारली ना लांबून, त्याचे वडील जर शेतात काम करत असतील ना, त्या पोराला ओ देतात, काय रे दादा. एखाद्या मित्रानं त्याच्या आईला हाक मारली तर त्याची आई ओ देते, काय रे दादा. आज वर्ष झालं हे पावसी कुटुंब आईला हाक मारत आणि वाट पाहत त्या आईची ओ कानावरती पडते का. अजून किती वेळ वाट पाहिली म्हणजे आईचा आवाज पुन्हा कानावरती येईल. येईल का? येईल? नाही येऊ शकत. डोंगर आड गेलेला सूर्य पुन्हा उगवलेला दिसतो. म्हणून बाबा, मावळत्या सूर्यासाठी कोणी रडतं का? सूर्य मावळतीला जाताना आपण रोज पाहतो, पण मावळणाऱ्या सूर्यासाठी आपण रडतो का? नाही रडत. का? माहिती आहे तो पुन्हा उगवणार आहे. डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा उगवणार आहे, त्यामुळे मावळत्या सूर्यासाठी कुणी रडत नाही. पण माती आड गेलेली आई बाप परत दिसणार नाही, त्यासाठी आज पावसे कुटुंब वर्ष नाही, 10 वर्ष नाही, आयुष्य गेलं तरी डोळ्यामध्ये पाणी तरळत राहतं, कारण ते पुन्हा नाही दिसणार. सोडून या गेली आई सोडून या गेली आई आम्हाले कराना. सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. अपार कष्ट केले. मी सहज विचारलं, म्हणलं ठीक आहे, पहिलं वर्ष श्राद्ध तुम्ही आईचं करताय ते मान्य आहे, पण वडिलांना जाऊन तर 9 वर्ष झाली, मग तरी सुद्धा त्यांचीही प्रतिमा ठेवून त्यांच्याही नावानं विधी का करता. कुटुंबानं एकच उत्तर दिलं, ताई असे 9 वर्ष काय, असे 10 वर्ष काय, जीवन आहे तोपर्यंत जरी त्यांच्यासाठी विधी केले तरी सुद्धा कमी पडेल. एवढे कष्ट केले आई बापानं. बाबा तुम्ही आमुच्या साठी कष्ट केले फार. बाबा तुम्ही आमुच्या साठी
कष्ट केले फार सोडून गेले बाबा सारा परिवार सोडून गेले बाबा सारा परिवार सोडून गेले बाबा आम्हाले कराना सोडून गेले बाबा आम्हाले कराना बाबा 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 म्हणू मी कुणाला बाबा 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 म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला आई 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 आता म्हणू मी कुणाला बाबा आई आता म्हणू मी कुणाला. खरी अर्थानं निश्चित इथपर्यंत आलो. प्रत्येकाला जावं लागणार हे निश्चित आहे, ते ठरलेलं आहे. कुणी धनाधीश असला काय, कुणी ज्ञानी असला काय, कुणी ब्रह्मज्ञानी असला काय, कोणी सत्ताधीश असला काय, कोणी अधिकारी पदाधिकारी असला काय, कोणी राजा असला काय, कोणी रंक असला काय. खरी अर्थानं इथपर्यंत येथे उरो नाही आले अवतार एरती पामर जीव. नाही इथपर्यंत कोणाला थांबता आलं आणि थांबवता आलं. मी का सांगतेय, प्रत्येकाला जावं लागतं. देहाची गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्याना म्हणू नये धनंजयाची या परी. आणि हे प्रत्येकाच्या कर्मास्वरूप आपल्याला ते मिळत असतं बरं का. निश्चितच हे प्रारब्ध आहे, हे संचित आहे. भोग तो न घडे संचिता वाचोनी. हे आपल्या प्रारब्धाचं आपल्या कर्माचं फळ आहे. लक्षात ठेवा, जे जयाचे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र तो तेची गतीसी पात्र होनीची लागे. ज्ञानोबाराय सांगतात, जसं ज्याचं कर्म आहे त्या पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी अवस्था प्राप्त होत असते. मरताना सगळे सारखेच मरतात. सारखेच मरतात म्हणजे मरण प्रत्येकाला येतच. त्याचं बाह्य स्वरूप भिन्न असेल. अनेक माणसं प्रश्न करतात, ताई हे नामस्मरण, हे कीर्तन, हे भजन कशा करिता, काय उपयोग आहे या सगळ्याचा, या नामस्मरणाचा. म्हणजे भजन केलं, कीर्तन केलं, किंबहुना ऐकलं तर मरण येत नाही का? सांगा ना. अजूनही काहींचं पूर्णतः कीर्तनात लक्ष नाही म्हणताय. असं म्हणू नका अहो, लक्ष द्या. आवाज येतोय माझा, शब्द कळतायत पाठीमागे. हो म्हणा, नाही म्हणा, निदान माना हलवून तरी प्रतिसाद द्या. आल्यापासून बघते नुसते पाहत बसलेत. प्रतिसाद असेल वक्त्याला बोलायला बरं वाटतं. भजन केलं म्हणजे मृत्यू येऊ शकत नाही का? लक्षात ठेवा. नामस्मरण केलं म्हणजे मरण येणार नाही का? येणार आहे. कीर्तन केलं म्हणजे काही लोकांना अजूनही गैरसमज आहे बरं का. ते म्हणते, ताई तुम्ही कीर्तन करता? हो. भजन करता? हो. प्रवचन करता? हो. तुम्ही भगवंताची भक्ती करता, मग तुम्हाला काहीतरी सूट, काहीतरी ऑफर देवानं दिली असेल ना. कशात? जन्म मरणात. आपण एखाद्या दुकानदाराकडे जावं आणि त्यानं जर एखादी वस्तू जास्त भावाने लावली, ते म्हणता रोजचं गिऱ्हाईक आहे ना तुमचं. तसं देवाची रोज सानिध्यात असणारी आहात तुम्ही आहात. त्यामुळे देवानं तुम्हाला काहीतरी ऑफर दिली असेल जन्म मरणाची, 1-2 वर्ष जास्त. असं काही आहे का? म्हटलं तसं काही नसतं. बरोबर की नाही? तुम्ही भजन केलं काय,
आणि नाही केलं काय, मरण चुकवता येणार नाही. एक जण म्हणला, ताई का हो, पुण्य केलं तरी मरावं लागतं. म्हटलं हो, आणि पाप केलं तरी मरावं लागतं. म्हणजे पुण्य करणाऱ्यालाही मरण आहे, पाप करणाऱ्यालाही मरण आहे, चांगलं वागणाऱ्यालाही मरण आहे, वाईट वागणाऱ्यालाही मरण आहे, अगदी सज्जन सात्विकतेनं जीवन जगतो त्यालाही मरण आहे, आणि जो दुष्ट कर्म करून तामसिक वृत्तीनं जगतो त्यालाही मरण आहे. म्हणले पुण्य केलं तरी मरायचं, पाप केलं तरी मरायचं, मग काय पुण्य करण्याचा उपयोग आहे? पापच करा ना. काय इथपर्यंत वेळ घालवायचा, ही भक्ती करायची, अट्टहास करायचा, कीर्तनाचं आयोजन, हे सर्व कशाकरिता करायचं? काय गरज आहे याची? म्हटलं दादा, आपण फक्त मरणापुरता विचार करतोय, पण त्याच्याही पुढे काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही. खरा विसावा, खरं ठिकाण आणि खरं सुख मृत्यूनंतरच संत सांगतात. काय? या सर्व दुःखातून निवृत्त होऊन भगवंताला लीन झाल्यानंतर जे समाधान प्राप्त होते, जी गती आपल्याला मिळवायची आहे ती भजनातून मिळणार आहे. जी चांगली गती प्राप्त करायची ती नामस्मरणातून मिळणं. मरावं प्रत्येकाला लागतं, पण तिथपर्यंत त्याच्या चरणांजवळ गेल्यानंतर जागा मात्र प्रत्येकाची वेगवेगळी होते. लक्षात ठेवा. जसं कोर्टाचा दरवाजा एकच असतो, पण आतमध्ये जाताना कैदी, पोलीस, बाकीचे न्यायाधीश, ऐकायला आलेली सगळी त्याच दरवाजातून जातात. पण कोर्टात आत गेल्यानंतर सगळ्याची जागा भिन्न भिन्न होते. त्या पद्धतीनं मृत्यूला एकच दार आहे, ते मृत्यू. मृत्यू हा महान आहे, सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक, त्याला निसर्गाचं दान आहे. लक्षात ठेवा. मरावं लागतं, पण तिथपर्यंत गेल्यानंतर मात्र जागा भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाची जागा वेगवेगळी आहे. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ऊर्ध्वगती, मध्यमगती, कनिष्ठ गती अशा गती मिळतात, आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आपल्याला सुख आणि दुःख, स्वर्ग आणि नरक या प्रकारचं भोगावं लागतं. या ठिकाणी या मातेनं, वडिलांनं जीवनामध्ये केलेलं सत्कर्म आजही त्यांच्या पाठीमागे जिवंत आहे. बाबा, माणूस संपतो, माणूस मरतो, माणूस जातो, तो फक्त आणि फक्त शरीरानं. आपण फक्त त्या नाशिवंत तत्वाला जाळू शकतो. शाश्वत तत्वाला जाळण्याची आपल्यामध्ये ताकद नाही किंवा आपली पात्रता नाही. आहे का? आत्मस्वरूपाला जाळू शकतो का? एखाद्याच्या अस्तित्वाला आपण संपवू शकतो का? शरीराला संपवू शकतो, कारण ते नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातियले, कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरेला हरिहारा, शरण जाई गोविंदा, परिये दे मदालसा, सोहम दो दो रे बाला, परिये दे मदालसा, सोहम दो दो रे बाला, परिये दे मदालसा, सोहम दो दो रे बाला. खऱ्या अर्थानं संतांच्या विचारानं आपल्याला शाश्वत तत्व जाणता येतं. देह गेला, परंतु आजही त्यांचं अस्तित्व मात्र आपल्या जिवंत आहे. निश्चितच जाण्याचं दुःख फार मोठे. आई वडिलांच्या विचारानं कुटुंब बांधलेलं असतं बरं का. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत आईबाप लेकरांच्या पाठीमागे आहेत तोपर्यंत मनात कधीच कोणत्याच प्रसंगी वाईट विचार येऊ शकत नाही. आईबापाच्या विचारानं, आईबापाच्या संस्कारानं, आईबापाच्या कर्मानं ते कुटुंब बांधलेलं असतं. पण ज्या क्षणाला आई वडील त्या ठिकाणी कुटुंबातून निघून जातात, त्यावेळी मात्र ते विचार विस्कळीत होतात. कुटुंबाची एकी दुरावते आणि कुठे ना कुठेतरी अंतःकरण भरून येतं. आत्तापर्यंत
फार संयमानं फार एकीनं त्या ठिकाणी त्या आईनं उभा केलेलं कुटुंब असतं. पण आज मात्र सर्व लोक तुटून पडतात, सर्व लोक गहिवरून येतात, हृदय अश्रूने भरून येतं आणि मनात कल्लोळ दाटतो फक्त आईच्या आठवणीचा. बांधिल्या पेंढीचा सुटला सियाणा, ओ तृणरानो माळा पांगलेसे, तृणरानो माळा पांगलेसे, ओ बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा, बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा, बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा, हो बांधिल्या पेंढीचा सुटला तृणरानो माळा पांगलेसे, तृणरानो माळा पांगलेसे, बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा, बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा, सुटला सियाळा, बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा. काय होतं आई वडील गेल्यानंतर तृणरानो माळा पांगलेसे, तृणरानो माळा पांगलेसे, बांधिल्या पेंढीचा सुटला सियाळा, बांधिल्या पेढीचा सुटला सियाळा. परंतु संतांच्या विचारानं मात्र आपण सांत्वना स्थिरता आपल्या जीवनात प्राप्त करू शकतो. जगद्गुरु तुकोबारायांचं मार्गदर्शन उपदेश आपल्या जीवनाचं हित सांगणार आहे, कल्याण करणार आहे. आपल्या अंतःकरणात प्रेम आहे, साधकाच्या अंतःकरणात साधूच्या अंतःकरणातही प्रेम आहे. इकडे लक्ष द्या. आपल्याही अंतःकरणात प्रेम आहे, साधूच्याही अंतःकरणात प्रेम आहे. पण साधूच्या अंतःकरणातलं प्रेम हे व्यापक स्वरूपाचं आहे आणि तुम्हा आमच्या अंतःकरणातलं प्रेम हे संकुचित स्वरूपाचं आहे. कारण संतांच्या विचारातच व्यापकता आहे. काय मला एक उत्तर द्या, साधू महात्म्यांना कुटुंब आहे की नाही, परिवार आहे की नाही, नातगोत आहे की नाही? आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा परिवार, नातगोत, कुटुंब आहे. पण आपलं कुटुंब, आपला परिवार आणि आपलं नातगोत फार संकुचित आहे. अमुक अमुक माझा भाऊ आहे, हा त्याचा मुलगा आहे, हा माझा मामा आहे, हा मामाचा भाऊ आहे, संपलं आपलं. इथपर्यंत तोंडातोंडी सांगतो तेवढंच नातं. पण संतांची व्यापकता, हे विश्वाची माझे घर. आणि सख्या सोयऱ्यांचं तर तुकोबारायांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली सोयरे वनचरी, वृक्षवल्ली
वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच रे. ही संतांची व्यापकता आहे. तुम्ही आम्ही कधी नाही मांडलं तसं. कारण आपला स्वभावच संकुचित आहे. आपला स्वभावच इथपर्यंत फार लहान आहे. अहो साधं आपल्याला जर एखाद्यानं विचारलं का हो तुम्ही कुठे राहता, आपण म्हणतो आम्ही महाराष्ट्रात राहतो. अहो महाराष्ट्रात कुठे? महाराष्ट्रामध्ये अमुक अमुक जिल्ह्यात राहतो. अहो जिल्ह्यात कुठे? या तालुक्यात राहतो. अहो तालुक्यात कुठे? या गावात राहतो. अहो गावात कुठे? या गल्लीत राहतो. अहो गल्लीत कुठे? या वार्डमध्ये राहतो. अहो त्या वार्डमध्ये कुठे? या बंगल्याच्या शेजारी राहतो. अहो तिथे कुठे नेमकं? म्हणजे त्या घरातल्या आतमधल्या खोलीत माझी खोली, त्या घरातली सुद्धा बारीकशी खोली, त्याचाही पत्ता देता येते. आपल्या विचारात व्यापकता नाही. त्यामुळे जर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल ना, व्यापक स्वरूपाचा विचार साधता आला पाहिजे. आणि जो की संतांनी आपल्याला सांगितलेला आहे, शिकवलेला आहे, निश्चित आपल्यापर्यंत मांडलेला आहे. जगाचं ऐकण्यात आयुष्य जातं माणसाचं. याने असं केलं, त्याने तसं केलं, हिचं असं झालं, तिचं. जगाचं सांगण्यात आणि जगाचं ऐकण्यात आयुष्य जातं. आजी जगाचे 1000 शब्द ऐका, जीवाचं कल्याण नाही. पण संतांचे 2च शब्द ऐका, जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे. मोकळ्या मानानं वाजवा. आणि आमच्यावरती काहीतरी कर्ज करताय असं वाजवू नका. अहो स्वतःच्या उद्धाराची टाळी वाजवायला काय तिथे आपल्याला लाजायचं? कुणाचं कौतुक करायला टाळी वाजवू नका. भगवंताच्या चिंतनाची टाळी वाजवा, स्वतःच्या उद्धाराची टाळी वाजवा. आणि कीर्तनात बसल्यानंतर चुकूनही टाळी चुकू नका. चुकूनही टाळी, ज्यांना वाटतं तिथली टाळाटाळ चुकावी, त्यानं इथं टाळीची टाळाटाळ करू नका. विठ्ठल विठ्ठल खरी अर्थानं साधकांवरती, साधूंवरती, भक्तावरती भगवंताचं अत्यंत प्रेम राहिलं. अनेक प्रसंगी लोक प्रश्न करतात, संतांना विचारतात, साधक म्हणले का हो आम्हालाही तो देव प्राप्त करायचा आहे. संतांनी आधी सोपं वर्म सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा, समाधीचे सुख वाळोनी ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी, येण्याची पंथे चालो जाता. सांगितलं त्यांनी, पण प्रत्येकाच्या लक्षात नाही आलं, प्रत्येकाला कळालं नाही. काही लोकांच्या जीवनात साधनाचा चुकून सुद्धा अवलंब घडत नाही. साध्य निश्चित होतं पण साधन घडत नाही. आणि काही लोकांच्या जीवनात साधन घडतं पण साध्य निश्चित होत नाही. त्यामुळे संतांच्या विचारानंच आपल्याला जगायचंय. लक्षात घ्या, कसं देवाला प्राप्त करता येईल, तो कसा सहजतेनं मिळेल. खरं तर देव अधिक कुणावरती प्रेम करतो हे कळणं गरजेचं आहे. एका आईची 3 मुलं आहेत. आजी आईची 3 मुलं, पण आईला जर कुठे बाहेर गावी कोण्या कार्यक्रमाला जर जायचं असेल तर ती तिघांपैकी कोणत्या लेकराला सोबत घेऊन जाते? मोठ्या, मधल्या का लहान्या? अगदी बारीक असणाऱ्या, बरोबर की नाही? छोट्या पोराला. का? त्याचं कारण आहे, तिला माहीत आहे माझा थोरला पोरगा आणि मधला पोरगा समजूतदार आहे, परिस्थितीची जाणीव आहे. आणि कोणती परिस्थिती आली तरी ते समजून सांभाळून घेणारी आहेत.
बरोबर की नाही? पण माझा लहान पोरगा अजून फार लहान आहे, त्याला बाकीचं ज्ञान नाही, त्याला माझ्याशिवाय काही कळत नाही आणि माझ्याशिवाय ते कुठं राहतही नाही, माझ्याशिवाय त्याला करमतही नाही, असा तो माझा पोरगा लहाना. मग आता 3 मुलं म्हणजे कोण? पहिला मुलगा वैराग्य, दुसरा मुलगा आहे ज्ञान आणि तिसरा मुलगा आहे साधा प्रेमळ भक्त. प्रेम वृत्ती अंतःकरणात पाहिजे, कारण भगवंताला तो भाव ते प्रेम अधिक आवडतं. थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. खऱ्या अर्थानं प्रेम भाव अंतःकरणात पाहिजे हो. काहींचं जन्म जातं पण देवाबद्दलचा भाव त्यांना व्यक्त नाही करता येत. काही प्रसंगी तर माणसं आयुष्य गेलं तरी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणत नाही, देवाचं नाव घेता येत नाही. का? काय तो देव, काय केलं त्यानं, काय करतो देव, दुःखच देतो देव, संकटच देतो देव. खऱ्या अर्थानं वाहिल्या उद्वेग दुःखची केवळन भोगणे ते फळ संचिताचे. मी मागाशी सुरुवातीला सांगितलं, आयुष्य जातं देवाच्या नावानं खापर फोडतेत, देवानं असं केलं, याने तसं केलं, त्याने तसं केलं. अहो कधीतरी आपल्याही कर्माचं निरीक्षण करत चला. आपलंही काहीतरी चुकलं असेल, आपलंही काहीतरी चांगले गुणदोष असतील, काही वाईट असेल, काही चांगलं असेल. माणूस स्वतःचं कधी आत्मपरीक्षण करत नाही. उठला की पहिला जगाला नावं ठेवतो, यानं असं केलं, त्याने तसं केलं. आज निम्म्यापेक्षा जास्त लोक, मी म्हणेल सर्वच जनसमुदाय, जगाकडे दुसऱ्यांकडे पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. कोणी स्वतःचं आत्मपरीक्षण करून जीवन नाही जगत. तो काय करतोय, तो काय विचार, त्याचे काय जीवनाची पद्धत आहे. आजी सहज उत्तर द्या. एखादीच्या अंगावरती जर ती लुगडं पाहिलं तर ती घेण्याची आस राहते. आपण साडी घेत असताना, आपण लुगडं घेत असताना आपण स्वतःच्या अंगावरती टाकून पाहतो की तिनं दुसरीने घातलेली म्हणून ती पाहून घेतो. दुसरीचं निरीक्षण करून घेतो ना. तिनं छान नेसली, तिला साडी छान दिसते, हां तशीच साडी मलाही पाहिजे. अहो नथ घ्यायची म्हटलं तरी तिच्या नाकात चांगली दिसते, मला तशीच पाहिजे. अहो तिच्या नाकात दिसते, तिचं नाकही त्याचं छान आहे, त्याला तसं लागतंय. नुसता दागिना चांगला असून काय करता. माझा बोलण्याचा लक्षात घ्या उद्देश काय. जगाकडे पाहून आपण आपल्या जीवनात सुखाने दुःख आणत होतो. संत सांगतात आपण स्वतःचा आत्मज्ञानाचा विचार करा, आपले काहीतरी गुणदोष ओळखायला शिका आणि भगवंताच्या चिंतनातून, भगवंताच्या प्रेमातून आपल्या जीवनाचा उद्धार करा. कारण भगवंताला तो प्रेमी भक्त अधिक आवडतो. पण कसं प्रेम पाहिजे, त्याच्यामध्ये निस्वार्थ असा भाव पाहिजे. संतांच्या या अंतःकरणात विषय होते, तुमच्या आमच्या या अंतःकरणात विषय आहेत, पण संतांच्या अंतःकरणातले विषय हा देव आहेत. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. आणि आपल्या अंतःकरणातले विषय म्हणजे प्रपंच आहे, हे माझं, ते माझं, ते माझं. पण खरी अर्थानं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भगवंताला भक्ताचं प्रेम आवडतं, भक्ताचा भाव आवडतो. काही साधक म्हटले महाराज आम्ही सुद्धा तिथपर्यंत गेलो पण तसा शुद्ध भाव आपल्याला देता आला नाही. संत सांगतात अरे अधिक माया, अधिक प्रेम, अधिक कृपा त्याची कोणावरती प्राप्त होते, ज्यानं अनन्य अशा भावानं त्याला शरण गेलात आणि बाकीच्या विषयांचा त्याग केला, बाकीच्या गोष्टीचा त्याग करून निश्चित भगवंताला शुद्ध अंतःकरणानं जो तिथपर्यंत गेला ना, त्याच्यावरती अधिक माया, अधिक कृपा, अधिक प्रेम, वात्सल्य भगवंताच्या हृदयात अभंगाच्या प्रथम सोडीला संसार, 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 सोडीला
देवा